आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला। यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी 34,000 एकरावर असलेल्या मुंबईमधील 6,000 एकर जमीन फक्त 6 लोकांजवळ आहे। या जमिनीला सील का लावला जात नाही? मुंबई झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस साधं पाय पसरू शकत नाही, त्याला राहायला घर नाही। अन्न वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कोणी हिसकावला असा सवाल केला। पुढे बोलताना जर 6,000 एकर जमीन 6 लोकांजवळ राहत असेल, कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील, मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत। धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये, त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूतीने उभी राहिली पाहिजे असे सांगितले। काँग्रेस आणि भाजप हे दोघं धर्माचे नातेगोते जुळवतात, तर या भारतात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ते कटपर्यंत जी काही हत्या झाली ती शेतकऱ्यांच्या मजुराची झाली। बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात। तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतोय कोण हे महत्त्वाचं आहे। हे आमचे नेते लोक सांगत नाहीत। एखादा धर्मातल्या माणसाने कुठल्या तरी दंगलीत मेला तर ओहापोह होतो, पण 3.5 लाख शेतकरी आत्महत्या करून मरतायत याची साधी बातमी होत नाही, याचं दुःख आहे। भिवंडी येथील महाविकास आघाडीच्या सभेत अरविंद केजरीवाल यांनी 4 तारखेनंतर भाजप जिंकले तर सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील असं वक्तव्य करत भाजपला लक्ष्य केलं होतं। याबाबत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अशा पद्धतीचे टोकाचे राजकारण सुरू आहे। जो सोबत नाही आला तो आज जाईल, आला तर बाहेर निघेल असं होऊ नये, असं आदिलशाहीच्या काळात होतं। मोगलांचा फरमान पाळला नाही तर सरळ जेरबंद केलं जायचं। मी वारंवार सांगतोय, ईडी फक्त एकच पार्टीवर का लागत नाही, एकच पार्टीचे लोक ईडीमध्ये का जात नाहीत, हा माझा साधा प्रश्न आहे। कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे। 5,000 लाख चोरून पण पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि 5 रुपये चोरले म्हणून त्याला आत टाकण्याची व्यवस्था होत असेल तर जुलूमशाही आहे। लोकशाही संपायची नसेल तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे असे आवाहन बच्चू कडू यांनी मतदारांना केले। रोड शो सुद्धा नरेंद्र मोदींनी केले पहिल्यांदाच मुंबई। मला असं वाटतं का इथे 32-34,000 एकरावर मुंबई आहे, त्यातले 6,000 एकर जमीन फक्त 6 लोकांजवळ आहे। एकट्या गोदरेजजवळ 3,000 एकर जमीन आहे। काय सिलिंग लावत नाही? इथं झोपायला व्यवस्था नाही आहे, पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस, त्याला राहायला घर नाही आहे। 75व्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्न वस्त्र निवारा, मग निवारा कुठे गेला आहे? कोण छिनला निवारा? 6,000 एकर जमीन 6 लोकांजवळ राहत असन आणि बाकीच्या लोकांना, कष्ट करणाऱ्या लोकांना, कामगारांना झोपायला घरही भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे। धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये, त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबूतीनं उभी राहिली पाहिजे म्हणून ही उमेदवारी आहे। दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघे जण धर्माची नाती जुळवतात, पण या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट से कट तक जे काही हत्या झाली ना ती शेतकऱ्याची झाली, मजुराची झाली, बेरोजगारांना आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या। तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरतं कोण हा महत्त्वाचा आहे। आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही। एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठंतरी दंगलीत मेलं तर त्याचं ओहापोह होतं, पण 3.5 लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरतंय त्याची साधी न्यूज पण होत नाही, याचं दुःख आहे। भाऊ काय सांगाल नरेंद्र? मला असं वाटतं का अशा पद्धतीचं राजकारण जे एकदम टोकाचं, सोबत नाही म्हणून अंदर जाईल आणि सोबत आला तर बाहेर निघेल, असं होऊ नये। हे आदिलशाहीच्या काळात होतं आहे। मोगलांचा फरमाना जर पाळला नाही तर सरळ जेरबंद केल्या जात होते, असं होऊ नये। मी वारंवार सांगितलं का ईडी फक्त एकाच पार्टीवर का लागत नाही, एकाच पार्टीतले लोक ईडीमध्ये अंदर का जात नाही, हा साधा प्रश्न आहे। किमान काही गोष्टी आपण पाहतोय का सगळ्यांना समान असल्या पाहिजे। म्हणजे 5 लाख चोरले, पार्टीतला आहे म्हणून तो चोर होत नसेल आणि दुसऱ्यानं 5 रुपये चोरले तर त्याला अंदर टाकण्याची व्यवस्था होत असेल तर ही जुलूमशाही आहे, लोकशाही संपलेली असेल। आणि लोकशाही संपायची नसेल तर मला वाटतं सगळ्यांना विचार केला पाहिजे। ठीक आहे।